हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आणि साहेब महाबळेश्वर हिल स्टेशनला पोहोचलेलो आहोत. जस्ट आत्ताच 10-10:30 वाजलेले आहेत. तर आता तुम्हाला आम्ही थांबलेलो आहे, तर इथे थांबणार आहे टाई कॉटेजवरती. तर तुम्हाला रूम्स कशा आहेत काय ते तुम्हाला आता मी दाखवेनच. इथं आपण राहायला जात आहोत. मस्त आहे रूम. ही आपली टाई कॉटेजची व्ह्यू आहे बघा. बघू शकता तुम्ही, खूप छान आणि मस्त व्ह्यू आहे हा. ठीक आहे, कॉटेज छान आहे, एक नंबर कॉटेज आहे, खत्र्या आहे. तुम्हाला मी बेडरूम दाखवतो, म्हणजे त्यांच्या रूम दाखवतो ॲक्च्युली कशा आहेत त्यांच्या रूम. ठीक आहे, इथे एंट्री केली, हे बघा प्रशस्त असं बेड आहे. तुम्हाला कपाट दिलं जाईल सेपरेट, तुम्हाला सिस्टमॅटिक आहे, टी व्ही आहे, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. तर आता झालेलं आहे लंच टाईम. तर आम्ही 1 तास अगोदरच ऑर्डर केलं होतं. तर इथं आमचं जेवण आलेलं आहे, पटकन जेवून घेतो, आपण भेटू नेक्स्ट पॉईंटला. हे बघा भेंडी फ्राय मसाला, ठीक आहे. आणि इथं आहे ज्वारीची भाकरी, राईस आणि डाळ तडका नंतर येईल. कांदा, लोणचं आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा ऐश्वर्या आपल्याला जेवण सर्व करत आहे. हा विना लेक आहे, तुम्ही बघू शकता. इथे बोटिंग केली जाते. व्ह्यू पण खूप मस्त आहे. गर्दी बघू शकता, गर्दी किती आहे. ऐशू गर्दी बघा, गर्दी किती आहे. तर आता मी महाबळेश्वरमध्ये आलेलो आहे. इथं विना लेक नावाचा एक पॉईंट आहे, हा बघू शकता तुम्ही पाठीमागे. इथं बोटिंग होतं, पण आम्ही आलो तर तुम्ही बघू शकता म्हणजे गर्दी खूप आहे. आणि बुकिंगला तरी फारच गर्दी आहे, म्हणजे बुकिंग खूप आहे. वेटिंगला खूप लोक थांबले, त्यामुळे आम्ही हे थोडंसं स्किप केलं आहे. कारण बराच वेळ इथं जाईल म्हणण्यापेक्षा मला नाही वाटत लवकर आमचा नंबर येईल. तर बघू, इथून झाल्यानंतर इथं थोडा वेळ बसू आणि मार्केटमध्ये जायचा विचार आहे. बघू, गर्दी भयंकर आहे बघू शकता, कारण लॉंग हॉलिडे आहे, लॉंग विकेंड आहे. तर आता इथं आमचं हॉर्स रायडिंग झालेलं आहे आणि हॉर्स रायडिंग करून आम्ही आता इथं कॉर्न खायला आलो आहे. बरंच इथं मिळत आहे, दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही गर्दी सगळीकडे. इथं मस्त कॉर्न मिळतंय. इथे बघा हॉर्स रायडिंग असते. पब्लिक बघा किती जास्त आहे फक्त हॉर्स रायडिंगसाठी. चला, आता मी मार्केटमध्ये आलेलो आहे महाबळेश्वरच्या. तर बघू आता काय 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 नाही, बरंच काय दिसत आहे. बघू शकता आहे गर्दी म्हणजे. गर्दी वाटते ना, एवढी नाही आहे ना अजून. आता वाढणार आहे, संध्याकाळी गर्दी वाटते. संध्याकाळी लय ढीक गर्दी, ढीक. हे कसं आहे माहिती आहे काय, कोल्हापूरचं माधवा रोड आणि महाबळेश्वरचं हा पॉईंट मार्केट महाबळेश्वरचं मार्केट सेम आहे बघा, सेम. आज मग काय खर्च होणार पैसे. आज विषय रोड आज फाडणार बघा मला, लय फाडणार मला, लय कन्फर्म लय फाडणार आहे. आम्ही आता पूर्ण मार्केट फिरलेलो आहे, पण आम्हाला काही इतकं काही आवडलेलं नाही आहे. आपलं कोल्हापूर भारी एक नंबर. त्यामुळे आम्ही काहीच नाही घेतलेलं, म्हणजे खायचं घेतलं थोडं, फक्त खायचं घेतलंय, बाकी काय नाही. हां, बाकी काही घेतलेलं नाही, कारण बाकी चप्पल ड्रेस हे सगळं आहे. असं वेगळं काही नाही दिसलेलं, त्यामुळे काही नाही घेतलेलं. तर परत जायचं विचार. वेगळं काय नाही, आपलं शपथ आपलं कोल्हापूरला भारी. हां, त्या बाबतीत कोल्हापूर भारी. चला मग दाखवते आता. हे बघा चालले आहे, बघू शकता. काय नाही हो, काहीच म्हणजे काहीच नाही घेतलेलं. पूर्ण मार्केट फिरलो पण काय एवढं नाही मिळालं. बघू आता काहीतरी पहिला खाऊया आता, मस्त भूक लागली. भूक लागली मॅडम असं काहीतरी खाऊया म्हणत्या पहिला, मस्त खायचं. जय श्रीराम. मस्त आहे हे, मला आवडलं बघा, भारी आहे. जय श्रीराम. गेली बघा घ्यायला. चला आता आम्ही सगळं फिरून वगैरे झालेलं आहे, थोडं खाऊन पण झालेलं आहे.
आणि आता आम्ही परत चाललेलो आहे मार्केटमध्ये. काय एवढं घेतलं नाही, मला काय आवडलं नाही. हे घेतलं बघा. हां, या तेवढं 2 घेतलं कॅब. बघू आता वरती गेल्यावर काय खायचं काय नाही अजून डिसाईड नाही केलेलं. बघू आता, पार्किंग पण आलंय. चला जाऊया. काय घेतेस? आता इथं शेजवान राईस घेतलेला आहे, चिकन थाळी पण येत आहे. शेजवान राईस, वाव. तर ही शेजवान राईस घेतलेली आहे ना. चायनीजच खायचं होतं मला. चायनीज चिकन आणि मी चिकन थाळी घेतलेली आहे. कशी आहे टेस्ट? मस्त मस्त. थाळी आलेली आमची चिकन थाळी. बघा थाळी खाल्ली, चिकन थाळी. चिकन थाळी टेस्ट करून सांगा का. दिसायला तर नाक आहे, खाऊन बघतो कशी आहे. छान असेल, टेस्ट करा आणि सांगा. बरं, आता आम्ही आलेलो आहे, पोचलेलो आहे. चला आता उद्या कोणते कोणते पॉईंट करायचे काय काय नाही आता सांगतायत ते, बघू मग आता. हा आले फायनली. आता रूमवर पोचलेलो आहे. भयंकर म्हणजे भयंकर थंडी आहे इकडे. खूप थंडी आहे ना हो. जाम जाम थंडी आहे, जाम 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 म्हणजे खूप जास्त थंडी आहे. आणि तर विचारला मी, उद्याचा पण आमचा प्लॅन झालाय, म्हणजे कुठं जायचं कुठं नाही हे सगळं ठरलंय. कसं वाटलं मार्केट? कसं वाटलं मार्केट? काय विषय नाही, आपलं कोल्हापूर भारी. हा ना, कोल्हापूर भारी, काय एवढा विषय नाही. महाबळेश्वर खरं हिल स्टेशन म्हणून चांगलं आहे. मार्केट इतकं काही नाहीये. आणि बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या बघण्यासारख्या तिथे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आणि तुम्ही पाहू शकता आपला नाश्ता आलेला आहे. अरे मॅडम आल्या. मॅडम डायरेक्ट खायसाठी आलाय का हो तुम्ही? एक नंबर दिसलीस की. मस्त दिसलीस, मस्त आहे. नाश्ता आलाय बघा आपला. नाश्ता आलेला आहे, नाश्ता खाऊन घेऊ. भूक पण लागली. भूक लागलेली आहे. गरमागरम पोहे, ब्रेकफास्ट आणि चहा. तर चला आम्ही नाश्ता करून घेतो आणि जाऊया नेक्स्ट पॉइंटला. भेटू आपण नेक्स्ट पॉइंटला. आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर क्षेत्र. इथं महादेवांचं मंदिर आहे, पंचगंगा मंदिर पण आहेत, म्हणजे एकूण 3-4 मंदिर आहेत. तर ती कोणती कोणती आहेत ते आपल्याला बघायची आहेत. तर बघू आता, जाऊ. आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर क्षेत्र. हे बघा इथं कृष्णाई टेम्पल आहे. तिकडे आता आम्ही आता तिकडे जात आहोत कृष्णाई टेम्पलला. आता आमचं महाबळेश्वर आणि अतिबळेश्वर आणि पंचगंगा म्हणजे 5 नदींचा उगम आहे आणि 2 नद्या गुप्त आहेत तिथे. त्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता कृष्णाई टेम्पल मंदिराकडे आम्ही जात आहे. बघू शकता तुम्ही. तिथं अलाउड नाहीये, म्हणजे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही दिली तिने. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. त्यामुळं खूप प्राचीन, अतिप्राचीन 4,500 वर्षापूर्वीचं महादेव मंदिर आहे तिथं. आणि पंचगंगा मंदिर पण खूप छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा महाबळेश्वर आल्यानंतर. म्हणजे महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर, कृष्णाई टेम्पल आणि कुठलं अतिबळेश्वर मंदिर, हे खूप छान आणि खूप प्राचीन मंदिर आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा. खरंच खूप म्हणजे मनाला समाधान वाटले इथं आल्यानंतर. आता चाललो मी कृष्णाई टेम्पलला. हे बघा आता आम्ही कृष्णाई टेम्पल जवळ आलेलो आहे. काही जुनं मंदिर वाटतं. कसला जुना आणि प्राचीन मंदिर आहे बघा. एक नंबर असं शिल्पकार, खत्र्या विषय हा आहे. आता आज जाऊन बघूया. आतमध्ये परमिशन आहे का मला माहित नाही, पण आपण बघूया. किती मस्त मंदिर आहे बघा. हे कृष्णाईचं टेम्पल आहे. हे अतिप्राचीन मंदिर आहे. आतमध्ये अलाउड नाही फोटो काढायला, तेव्हा बाहेरून काढून दाखवतोय. इथं कृष्णा नदीचा उगम आहे. ते खूप प्राचीन मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इथे बघा पाणी येतं. वाव, बघू शकता तुम्ही किती निसर्गरम्य वातावरण आहे. एक नंबर हो. बघा इथं आता साहेब घेत आहेत स्ट्रॉबेरी. अस्सल फार्म मधली स्ट्रॉबेरी. पण तुमची आवडती आहे ना स्ट्रॉबेरी? यांना खूप आवडते. आहे का? गोड आहे ना? मस्त आहे. समोर फार्म बघू शकता तुम्ही. आता फ्रेश आहे, फ्रेशच काढलेली आहे. फ्रेश काढलेली आहे. मस्त आहे. आता मी स्ट्रॉबेरी घेतल्या आणि गोल्डन बेरीची पण टेस्ट केली. ती नाही आवडली एवढी खास नाही वाटली, पण ती खूप उपयुक्त आहे. ते बोलतात की ती ड्राय झाल्यानंतर म्हणजे थोडी गोड होत जाते.
महाबळेश्वरला आपण आलोय आणि स्ट्रॉबेरी खाल्लं नाही असं कधी होईल काय? त्यामुळे स्ट्रॉबेरी मस्ट ट्राय. चला. एक नंबर. तर आता आम्ही आलेलो आहे सावित्री पॉइंटला. इथे काय अजून आम्हाला पण नाही माहिती. चला बघूया. चला सावित्री पॉइंट लावलेलं आहे आपण. वाटते काहीतरी असं सावित्री पॉइंट बघूया काय आहे इथं. आता आम्ही आलो आहे सावित्री पॉइंटला. इथे आल्यावर ना सावित्री नदी दिसते म्हणून या दरीतून म्हणजे खाली नदी दिसते म्हणून तर या पॉइंटला सावित्री पॉइंट असं नाव आहे. बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही काय व्ह्यू आहे मस्त आहे ना सीन. एक नंबर सीन आहे. बघा तुम्ही नक्की. हे बघा एक नंबर आहे. एक नंबर अति सुंदर म्हणजे काय काय व्ह्यू आहे बघा एक नंबर. हे बघा माकडाच पिल्लू पाठी बघा. हे बघा आता इथे अर्थर पॉइंट, इको पॉइंट, हंटिंग पॉइंट, टायगर स्प्रिंग पॉइंट बरेचसे असे लागून 12 पॉइंट आहेत. तेच आता बघू शकतात. आम्ही इकडे जायचं खाली पण आहेत पॉइंट्स पण व्ह्यू सगळीकडूनच छान दिसत आहे. म्हणजे बरेच पॉइंट आहेत. प्रतापगडचा घाट आहे म्हणजे सगळे इथून दिसतं. इकडे बघू शकता. पब्लिक बघा तुम्ही चाललेलं आहे त्या पॉइंटला. एवढ्या उन्हामध्ये पण कोणी कंटाळलेलं नाहीये. सगळे एनर्जेटिक आहेत बघण्यासाठी. खूप सारे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही पाहू शकता. चला आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे तर आता त्याची माहिती थोडक्यात आपल्याला सांगतील. आपल्याला हा भाऊ तिथलं माहिती सांगणार आहे. तर आम्ही आता जस्ट दर्शन करून आलोय महाबळेश्वर, अतिबळेश्वर, पंचगंगा मंदिर आणि कृष्णाई मंदिर. तर त्याबद्दल थोडी माहिती सांग. पंचगंगा मंदिर आहे ना तर तिथं तुम्ही बघितलं असं 5 नद्यांचा उगम जो 5 नद्या कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री, कृष्ण. ते 5 नद्या आहेत. त्यातल्या 2 नद्या गुप्त आहेत. सावित्री आणि ती भागीरथी. ती 12 वर्षात एक येते. जेव्हा नाशिकचा कुंभमेळा असतो ना कुंभमेळ्याच्या टाइमला ती नदी येते भागीरथी. जी सरस्वती नदी आहे ना ती 60 वर्षात एकदा येते. कुठली सरस्वती? ती 60 वर्षात एकदा येते. इथे म्हणजे त्या उगमात उगम होता. भागीरथी तिथं 12 वर्षात. ती 12 वर्ष कुंभमेळा असतो नाशिकचा तेव्हा येते ती. म्हणजे ह्या 7 नद्यांची 5 नद्या ह्या कंटिन्यू चालू 12 महिने चालू 12 महिने चालू असतात. 24 तास चालू असतात त्या. आणि ह्या 2 नद्या आहेत ते एक 12 वर्षात ना एक 60 वर्षात नाही. पण ह्या गुप्त नद्या आहेत. हा गुप्त नद्या ते तुम्ही बघितलं असं आणि एक ह्या साईडला काय ते 2 नदी आहेत ते गुप्त. ते एक 12 वर्षांनी एक 60 वर्षांनी येणार. ती सरस्वती आणि भोगावती. भागीरथी आणि सरस्वती ना. आणि मंदिराचं काय आहे ते महाबळेश्वरचं जे महाबळेश्वर मंदिर आहे ना ते स्वयंभू शिवलिंग म्हणजे ते रुद्राक्ष असतो ना आपला रुद्राक्षाची पिंड. रुद्राक्ष तुम्ही बघितलं असेल तर रुद्राक्षापासून ती पिंड आहे. सेम बघा ती तशीच दिसते. ती रुद्राक्ष बघताना सेम दिसतो. म्हणजे ते रुद्राक्षाची बनवलेली असते कसं म्हणजे ती पिंड नाही. 4.5 वर्ष झालं म्हणजे ती तशी येते. आणि ते 5 पांडवांनी मंदिर बांधलेले. ते मंदिर 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. आणि 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. सगळं मंदिर. आणि तिथं खाल्ले कृष्ण म्हणून तुम्ही बघितलं असेल. वरनं 5 नद्यांचं पाणी जातं. ते खाल्ले कृष्ण मंदिर बघितलं असेल तुम्ही. तिथे फोटो तिथनं ते पाणी येतं. ते 5 नद्यांचं उगम इथनं मिक्स होऊन ते तिथं खाली जातं. ते पाणी ते पाण्याचं मिक्स होऊन तिकडे ते जमिनीतनं अंडरग्राऊंड मधनं तिथं खाली जातं. तर ही माहिती आपल्याला भावाने दिलेली आहे. इथलाच हा प्रॉपरचा महाबळेश्वरचा. नाव कोणतं म्हटलं? गौरव लांगी. गौरव लांगी. तर थँक्यू भावा. धन्यवाद. आता मी आलो एलिफिन्स्टन पॉइंटला. म्हणजे इथे लेफ्ट हँड साईडला सावित्री व्हॅली आहे. राईट हँडला कोयना व्हॅली आहे. समोर प्रताप. वाव. हे बघा हे कुठला पॉइंट लेफ्ट साईडचा? सावित्री व्हॅली. सावित्री पॉइंट. सावित्री व्हॅली. समोर प्रतापगड आहे. आणि इकडं कोयना व्हॅली. बघू शकता किती मस्त सूर्याचं निसर्गाचं. शहाड बघा की कसं दिसते बघा की. काय खतरा हो. खतरा म्हणजे बघा. तर आता आपण आलेलो आहोत केट्स पॉइंट, नंतर नेडल पॉइंट आणि इको पॉइंट. हे 3 पॉइंट आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागं. तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू दाखवतो. इथं असेच पॉइंट आहेत ना? इथं असेच पॉइंट आहेत सगळीकडे. म्हणजे व्ह्यू दिसतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा. तर तुम्हाला दाखवतो मी बॅकग्राऊंड व्हिडिओ. नक्की बघा. फोटो काढायचा नाही ना आपण. केट्स पॉइंट बघा हा.
सगळीकडे सेमच आहे पण मस्त दिसतं, व्ह्यू खूप चांगला आहे. हे बघा, हे समोर दिसतंय, हे समोर हा एलिफंट हेड पॉईंट आहे, जो सेम एलिफंट म्हणजे हत्तीच्या सोंडासारखं दिसतं बघा तो, त्याला एलिफंट हेड म्हणतात. व्ह्यू बघा किती मस्त आहे. बघा सेम एलिफंट हेड. हां हां